नमस्कार. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या अभिव्यक्ती सभेत आपण सर्वांचं स्वागत आहे. आज पुस्तक परिचय या कार्यक्रमात मी आपल्याला हौशी रंगभूमी पडद्यामागचे किस्से या भास्कर चौधरी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आपल्याला परिचय करून देणार आहे. श्री भास्कर चौधरी हे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय ह्या विभागाचे संचालक अधिकारी होते. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर राज्यनाट्य स्पर्धा आयोजित करायचं त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी कादंबरी व नाट्यलेखन केलंय. त्यांच्या मरी जाय झो या नाट्यलेखनास महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय. ते सामाजिक कार्यकर्ते होते. अनेक नाट्य स्पर्धेच्या परीक्षकाची भूमिका त्यांनी निभावली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय या विभागात काम करताना लेखकाला जे विविध अनुभव आले त्या अनुभवांचं सुरेख मनोरंजक चित्रण या पुस्तकात केले. दरवर्षी या विभागाकडून नाट्य, चित्रपट, नृत्य, संगीत, लोककला आदी महोत्सव होत असतात. अशा महोत्सवामधून अनपेक्षितपणे, अनवधानाने, विविध मानवी स्वभावांमुळे, अडचणींमुळे, मजेशीर प्रसंगापासून गंभीर प्रसंगापर्यंत अनेक गोष्टी घडतात. काही पडद्यामागं घडतात तर काही पडद्यापुढं आणि रंगमंचावर सुद्धा. हे प्रसंग लेखकानं या पुस्तकात लिहिलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी ह्या विभागाची स्थापना का झाली याबद्दल थोडंसं लिहिलेलं आहे. मराठी माणूस आणि नाटक यांचं नातं आपल्याला माहिती आहे. अगदी छोट्या छोट्या गावापासून मोठ्या मोठ्या शहरापर्यंत अनेक हौशी मंडळी असतात आणि काहीतरी जमून काहीतरी नाटक करणं, सादर करणं असे त्यांचे प्रयोग चालू असतात. पण ते चांगले आहेत का वाईट, कसे आहेत याची कुठं परीक्षा होत नसते. आणि एकांकिका स्पर्धा सगळीकडे होतात, पण नाट्य स्पर्धा म्हणजे 3 अंकी नाटक किंवा 2 अंकी नाटकाच्या स्पर्धा आयोजित कुठं होत नाहीत. त्याला कारण म्हणजे त्यासाठी खूप द्रव्यबळ लागतं आणि मनुष्यबळही लागतं. त्यामुळं अशा नाट्य स्पर्धा कुठं होत नाहीत. तर महाराष्ट्र शासनाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धा घ्यायचं ठरवलं. कारण शासनाकडे द्रव्यबळही होतं आणि मनुष्यबळही. सुरुवातीला मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती आणि कन्नड अशा 5 भाषेतल्या नाटकांच्या स्पर्धा होत असत. नंतर मात्र फक्त मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या नाटकांच्या स्पर्धा सुरू झाल्या. कारण गुजरात आणि कर्नाटक अशी 2 वेगळी राज्य झाली आणि मग ह्या 3 नाटकांच्या या भाषेतल्या स्पर्धा सुरू झाल्या. 1954-55 साली या स्पर्धा सुरू झाल्या आणि मग म्हणून त्यासाठी हा स्वतंत्र सांस्कृतिक कार्य संचालनालय हे निर्माण झालं. नंतर सुरुवातीला एकच विभाग होता, पण नंतर असं लक्षात आलं की ग्रामीण भागातली जी नाटकं आहेत त्यांच्याकडं म्हणजे गुणवत्ता असते परंतु त्यांना अनुभव नसतो किंवा त्यांची तयारी नसते. त्यामुळे त्या बक्षीस मिळवताना ते थोडेसे मागं पडायला लागले. म्हणून शासनाने परत या स्पर्धांचे 2 विभाग केले, नागरी आणि अनागरी. आणि मग ह्या स्पर्धा सुरू झाल्या. नाट्य क्षेत्रामध्ये आत्ता जे काही श्रेष्ठ अभिनेते, उत्तम दिग्दर्शक, उत्कृष्ट नेपथ्यकार जे आहेत ते अनेक जण ह्या राज्यनाट्य स्पर्धेतून पुढे आले. ही राज्यनाट्य स्पर्धेची मोठी फलश्रुती आहे. पण या स्पर्धा आयोजित करणं आणि त्या स्पर्धा सुरळीतपणे पार पाडणं हे मोठं म्हणजे शिवधनुष्यच उचलण्यासारखं एवढं अवघड आहे. कारण महाराष्ट्रात 20 ते 25 केंद्रांवर ही स्पर्धा होते आणि साधारणपणे 300 संस्था या नाट्य स्पर्धेत भाग घेतात. एका नाटकासाठी 20 माणसं असं जर हिशोब केला तर जवळजवळ 6000 माणसं महिनोन्महिने या स्पर्धेसाठी राबत असतात. पण इतक्या सगळ्या माणसांची व्यवस्था करणं म्हणजे त्यांचं जाणं येणं, राहणं, त्यांचं प्रयोग सादर होणं, नंतर या सर्वांची व्यवस्था हे शासन यंत्रणेचं खूप अगदी जिकिरीचं आणि अवघड काम असतं. शेकडो कामं पार पडताना संचालनालयाच्या मंडळींची अगदी तारंबळ उडते. लेखक म्हणतात
प्रदीर्घ अनुभवांमुळं अडचणीतून बाहेर पडण्याची कला या मंडळींना जणू मिळालेली असते. पुढे पुढे तारांबळ आणि अडचणी या तर अंगवळणीच पडतात. दुसरं म्हणजे परीक्षकांची व्यवस्था करणं. हाही एक मोठा म्हणजे परीक्षक नेमणं, चांगले परीक्षक प्रत्येक केंद्रावर नेमणं, त्यांना विनंती करून पाठवणं आणि त्यांची व्यवस्था करणं हेही खूप मोठं काम असतं. लेखकाची निवेदन शैली खूप मनोरंजक आहे. प्रसंग डोळ्यासमोर अगदी जसाच्या तसा उभा राहतो. अनेक आव्हानात्मक प्रसंग ना तोंड देताना त्यांचं धारिष्ट बघून आपण अगदी अचंबित होतो. आता पहिलाच किस्सा बघा ना. त्या किस्साचं नाव आहे पडदा काळा पोटात गोळा. तर त्याचं असं झालं की राज्यनाट्य स्पर्धा होती आणि त्याच्या उद्घाटनाला सांस्कृतिक मंत्री सुशील कुमार शिंदे आले होते. पहिलं नाटक सादर होणार होता, त्याचा सेट लावला होता आणि तो हलवायला ते नाटकवाले तयार नव्हते. त्यामुळं एक तात्पुरता काळा पडदा त्या सेटच्या पुढं जी जागा रिकामी असते स्टेजवर तिथं उभा केला गेला आणि उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण अचानकपणे तो पडदा खाली आला, त्या हातातनं सुटला त्या लोकांच्या आणि त्या काळ्या पडद्यात खुद्द सांस्कृतिक मंत्री सुशील कुमार शिंदे गुंडाळले गेले. मग त्यांना ते कसं तरी बाहेर काढलं आणि त्यावेळेला भास्कर चौधरींची इतकी तारांबळ उडाली. पण शिंदे साहेब इतके मोठ्या मनाचे की त्यांनी काहीही याच्याबद्दल व्यक्त न करता त्यांनी हसत खेळत हा प्रसंग साजरा केला. दुसरा एक किस्सा आहे महाराष्ट्राचा बिंडोक बैल. दिल्लीला 26 जानेवारीला चित्ररथ स्पर्धा असतात. त्यात महाराष्ट्रात बैल असलेला एक बैलगाडीचा चित्ररथ तयार करायचा होता आणि त्या बैलाचं जे डोकं होतं तेच तयार नव्हतं. त्याचं काय झालं की त्याचे जे नेपथ्यकार होते रघुनाथ तळाशीकर ते वेळेवर पोहोचू शकले आणि रंगीत तालमीच्या दिवशी अक्षरशः बिनडोक्याचा बैल असलेला चित्ररथ त्यांनी सादर केला महाराष्ट्राने. खूप नाचक्की झाली, सगळे लोक हसायला लागले, सगळीकडे बातमीत महाराष्ट्राचा बिनडोक बैल याचंच चित्र सगळीकडे उभं केलं गेलं. त्या ज्या सचिव होत्या त्या भास्कर चौधरींवर खूप चिडल्या. पण सुदैवानी त्या दिवशी रात्री रघुनाथ तळाशीकर पोचले आणि त्यांनी रात्रभर जागून तो बैलाचं डोकं तयार केलं आणि तो डोळे गरगर फिरवणारा, डोकं हलवणारा बैल, यामुळे तो चित्ररथ इतका सुंदर झाला आणि त्या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. बऱ्याच वेळा कार्यक्रम लावला जातो, कार्यक्रमाची तयारी होते, कलाकार अगदी जय्यत तयारी करतात, आयोजकही खूप तयारी करतात आणि प्रेक्षकच हजर नसतात. असंच एकदा मुंबईच्या रंगभवनमध्ये ज्याची कॅपॅसिटी 2000 प्रेक्षकांची आहे तिथं श्रीमती राव यांचं गाण्याचा कार्यक्रम होता आणि एवढ्या 2000 कॅपॅसिटीमध्ये फक्त 2 प्रेक्षक उपस्थित होते आणि त्यात श्रीमती राव म्हणजे त्यावेळचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सचिव श्री विनोद राव यांच्या पत्नी. त्यामुळं सांस्कृतिक कार्य खात्याचे जे सचिव होते विश्वास मेंदळे त्यांची अगदी तारांबळ उडाली. त्यात ह्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करायला टीव्ही वाले पण आले होते आणि तो 2 प्रेक्षकांच्या समोर हा कार्यक्रम कसा चित्रित करायचा असा सगळ्यांना प्रश्न पडला. पण ऐन वेळेला भास्कर चौधरी, विश्वास मेंदळे यांनी दिसेल तो माणूस 4 डोकी गोळा केली. म्हणजे अगदी ऑफिसचे कर्मचारी, कॅन्टीनचे सगळे स्वयंसेवक, कॅन्टीनचे नोकर, रस्त्यावर येणारी माणसं, अशी काहीतरी 20-25 माणसं गोळा केली. त्यांना असं घोळक्याने बसवलं आणि कुणाचे क्लोजअप्स, कुणाचे पाठमोरे असं चित्रण करून साधारण 100 माणसं आहेत असा भास निर्माण केला. पण या माणसांना कार्यक्रम संपेपर्यंत बसवून ठेवायचं अतिशय फालतू काम हे विश्वास मेंदळेंना करायला लागलं. असे मोठे मोठे कार्यक्रम असतात त्यावेळेला काही नामवंत लोकांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं असतं. अशाच एक किस्सा आहे 16 जानवं सुद्धा. या किस्सात एका कार्यक्रमाला बिहारच्या तत्कालीन राज्यपालांना, त्यांचं नाव माधव श्रीहरी अणे, यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं आणि त्यांनी ऐन वेळेला सांगितलं की माझी संध्या करायची मला सवय आहे आणि मला 16 जानवं पाहिजे आणि ताम्हण पाहिजे, पंचपात्र पळी सगळी माझी व्यवस्था करायला पाहिजे.
आणि मग या गोष्टींची व्यवस्था करताना भास्कर चौधरींची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या एका कार्यक्रमात कीर्तनकारांनी अशी अट घातली, तो कीर्तनकार एक नामवंत कीर्तनकार होते, त्यांचा कार्यक्रम होता. त्यांनी अशी अट घातली की जो स्वयंपाक जो आहे तो सोवळ्यानीच करायला पाहिजे आणि मला वाढपी जे आहेत त्यांनी पण सोवळं नेसायला पाहिजे. आणि मग त्यांची ही विचित्र अट पूर्ण करायची म्हणजे फारच अवघड होतं. पण मग भास्कर चौधरींनी त्यांची समजूत घातली की धूत वस्त्र नेसून स्वयंपाक करतील आणि तुम्हाला वाढतील, आणि मग ते कीर्तनकार तयार झाले. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ह्या किस्स्यात बक्षीस वाटप संबंधी काही बक्षीसपात्र कलाकारांची नावं न घेतल्यानं त्या कलाकारांनी संतापून रंगमंचावर धुमाकूळ घातला, तोडफोड केली, आणि मग भास्कर चौधरींची फारच तारांबळ उडाली. या किस्स्याचं वर्णन आहे. स्पर्धेत शेवटचं नाटक संपल्यावर स्पर्धेचे निकाल जाहीर केले की ज्यांना पारितोषिक मिळालं नाही ते नाटकवाले नेहमी गोंधळ घालतात. आणि निकाल सादर करणारे जाहीर करणारे परीक्षक जर त्यावेळेला हजर असतील तर त्यांना घेराव घालणे, त्यांच्या विरुद्ध घोषणा देणे असेही प्रकार घडतात. अशाच एका नाट्य स्पर्धेत ज्यांना बक्षीस मिळालं नव्हतं त्यांनी गोंधळ सुरू केला आणि परीक्षकांचं ब्लड प्रेशर वाढलं आणि त्यांना रुग्णालयात हजर करावं लागलं. त्यानंतर मात्र एका केंद्रावर नाट्यस्पर्धा होती, त्या परीक्षकांनी सांगितलं की आम्ही निकाल जाहीर करणार नाही, आम्ही फक्त निकाल तयार करणार आणि तुमच्याकडे देणार, आणि आयोजकांनीच तो निकाल वाचावा असं म्हणून त्या दुसऱ्या केंद्रावरचे परीक्षक होते ते निकाल तयार करून गाडीत बसून निघून गेले आणि मग आयोजकांनी निकाल जाहीर केला. 1975 साली डोंबिवलीच्या भरतनाट्य मंदिर इथं नाट्यस्पर्धा चालू होत्या आणि ते नाट्यगृह बंदिस्त नव्हतं, खुलं नाट्यगृह होतं. आणि अचानकपणे वादळ आणि पावसाने तिथं हजेरी लावली आणि कल्याणचा संघ अतिशय तयारीनं नाटक सादर करत होता. आणि इतका पाऊस सुरू झाला की सगळे प्रेक्षक जीव मुठीत धरून पळून गेले. आणि अक्षरशः तिथं स्टेजवर नाटक चालू आहे आणि इकडं 3 परीक्षक आणि त्यांच्यावर छत्री धरलेले 3 आयोजक एवढेच फक्त राहिले. आणि ते कल्याणचे लोक नाटक थांबवायला तयार नव्हते, ते अगदी जोशात नाटक सादर करत होते. इतका पाऊस आणि चिखल झाला की परीक्षकांचे सोफे त्या चिखलात बुडले. शेवटी इतकं वादळ आणि पाऊस आलं की आवाज येईना आणि मग त्या लोकांना पडदा पाडावा लागला. पण परीक्षकांना तिथून उठताच येईना. परीक्षक उठले, त्या चिखलात पडले. त्या परीक्षक मॅडमची साडी तर पूर्ण चिखलानी बरबटली होती. इतका भीषण प्रसंग उद्भवला होता. अशा वेळेला भास्कर चौधरींची काय अवस्था झाली असेल याची कल्पना आपण करू शकतो. तर एकदा नागपूर केंद्रावर 17 नाटकं होणार होती, तर पहिले 8 दिवस एकाही संस्थेने नाटक सादर केलं नाही. काही ना काही अडचणीमुळे सगळ्यांची नाटकं कॅन्सल झाली. आणि मग भास्कर चौधरी शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळं त्यांना भयंकर रोषाला सामोरं जायला लागलं. म्हणजे प्रेक्षक, माध्यमांनी शरसंधान केलं आणि अशा वेळेला त्यांची काहीही चूक नसताना त्यांना भयंकर रोषाला सामोरं जायला लागलं. शेवटी सुदैवानं 8व्या दिवशी नाटकं सुरू झाली आणि मग ती शेवटपर्यंत पार पडली. नाटकासाठी परीक्षक मिळणं ही खूप कठीण गोष्ट असते. कधी कधी आयत्या वेळेला परीक्षकांनी म्हणजे येऊ शकत नाही असं कळवल्यामुळं ऐन वेळेला कोणते तरी परीक्षक दुसरे नेमावे लागतात आणि त्यांना जर नाटक कशाशी खातात हे जर माहिती नसेल तर मात्र आयोजकांची फार फजिती होते. हा ही किस्सा एक किस्सा वर्णन केलेला आहे. दरवेळेला समजूतदार प्रमुख पाहुणे असतील असंही सांगता येत नाही. काही काही वेळेला ते प्रमुख पाहुणे किंवा ज्यांचा कार्यक्रम असतो ते कलाकार अत्यंत रागीट असतात. तर एकदा असं झालं की नागपूरला 1987 साली राज्य विधानसभेचं अधिवेशन होतं आणि कनक रेळे या नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. पण ऐन वेळेला कार्यक्रम ठरला आणि त्यामुळं त्यांचं परतीचं रिझर्वेशन होऊ शकलं नाही. आणि त्यामुळे कनक रेळे एवढ्या चिडल्या की त्यांनी भास्कर चौधरींचं मनगट घट्ट धरलं त्या स्टेशनवरच आणि त्या म्हणाल्या, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला मुंबईला राज्यपालांच्याकडे घेऊन जाणार आणि तुम्हाला डिसमिस करा अशी मी त्यांना ऑर्डर काढायला लावणार. त्या इतक्या चिडल्या होत्या. शेवटी भास्कर चौधरींचे मित्र सुदैवानं त्या फर्स्ट क्लासच्या डब्यात होते. ते उठले आणि ते म्हणाले की माझं रिझर्वेशन मी कॅन्सल करतो आणि ह्या मॅडमना जाऊ दे.
आणि मग भास्कर चौधरींची सुटका झाली. तर एकदा शबाना आझमींना कोल्हापूर इथल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं होतं आणि त्यांचं रिझर्वेशन विमानाचं झालं नाही. शेवटी काय करणार, कार्यक्रम तर व्हायला हवा होता. शेवटी त्या वैमानिकाला विनंती केली आणि तो वैमानिकही शबाना आझमींचा फॅन असावा आणि त्यानं कॉकपिटमध्ये त्यांना बसून घेण्याची तयारी दाखवली. शबाना आझमी कॉकपिटमध्ये बसून कोल्हापूरला आल्या आणि परत कार्यक्रम संपला, त्या परत निघाल्या. परत जातानाही रिझर्वेशन मिळालं नाही आणि त्यांना परत तेच विमान, तोच वैमानिक आणि तीच कॉकपिटमधली जागा असं करून त्या परत गेल्या. पण त्या भयंकर चिडल्या आणि मग त्यांची नाराजी भास्कर चौधरींना त्यांच्यावर निघाली सगळी नाराजी. तर असे अनेक मनोरंजक किस्से वाचताना आपण अगदी रंगून जातो. एकदा हातात घेतलेलं पुस्तक पूर्ण केल्यावरच आपण खाली ठेवावं इतकं सुंदर आहे हे पुस्तक. विश्वकर्मा पब्लिकेशननी हे पुस्तक प्रसिद्ध केलंय आणि त्याला प्राध्यापक डॉक्टर राम नेमाडे यांची प्रस्तावना आहे. फक्त 200 रुपये इतकी माफक किंमत आहे आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला ते नक्की आनंद देईल. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या पुस्तकाचा जरूर आस्वाद घ्यावा. नमस्कार.